माझं नाव राहुल धर्माजी बुलबुले. स्वागत आहे तुमचं बाबा भटकंतीच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहोत किल्ले राजगडावर. मे बी एका वर्षानंतर राजगडावर आलोय. गेल्या वेळेस कधी आलोय ते सुद्धा लक्षात नाहीये. सकाळी लवकर यायचा बेत होता, पण रात्रीच आदल्या रात्रीच पुणे सोडलं. रात्री 12 ते 2च्या दरम्यान किल्ला चढलो. लवकर चढलो आय गेस. हा अजून मटन का मग कुलकर्णी कसं वाटतंय 5 मिनिटात ट्रेक? अवघड आहे. 2000 years later. कोणता जाळला होता आम्ही रात्री काल 8 वाजता. अजून पेटतोय. साधारण 3 वाजता सदरेवर येऊन झोप काढली आणि सकाळी उठून आता सुवेळ्याच्या दर्शनाला आलो. सुंदर असा सूर्योदय पाहून झाला. आज तर काय मजा आहे, कारण आज माझ्यासोबत आहे शशांक आणि अमित. त्यामुळे आम्ही तिघंही आज मस्त किल्ला भटकणार आहे. तुम्ही पाहताल नक्कीच. तो खात बसलाय तिथं, आय गेस दिसतोय तुम्हाला. त्याची पोटपूजा चालू आहे आणि एक जण ड्रोन उडवत आहेत. आणि आत्ता आपण आहोत सुवेळा माचीवर. साबे उतर म्हणले तर उतरतं का ते? 2-3 ऑप्शन आहेत. कशासोबत खाणार तू? जाम सोबत खायला आपल्याला जाम मजा येते. आपण जाम खाणार. आता ऊन आले डोक्यावर, त्यामुळे या स्वेटशर्ट मध्ये तर काही ट्रेक करणार नाहीये. तर आता टी शर्ट चेंज करूयात. ट्रेक मोड मध्ये तयार. चला. आज मज्जा झाली आहे. एवढं DSLR, लेन्स, ट्रायपॉड सगळं घेऊन आलो. 2 बॅटरीज घेऊन आलो का आता चांगला कॅमेरावर ब्लॉग रेकॉर्ड करूयात म्हणून. मेमरी कार्डच घेऊन नाही आलो. कसं होणार? अवघड आहे. सुवेळा माचीकडे जाताना हे गणपती बाप्पा दिसतात. फार आवडतात मला. आणि ही सुवेळा माची. सुवेळा माचीच्या इथं आलो की मध्ये तुम्हाला असं खड्ड्यासारखं किंवा होल सारखं एक जागा दिसते. तिला हत्तीचं नेडं असं म्हणतात, कारण हा सुवेळा माचीचा हत्ती बुरुज आहे आणि हे नेडं बरोबर त्याच्या असं कानाचा शेप दर्शवतं, त्यामुळे त्याला नेडं म्हणतात. असंच एक नेडं तुम्हाला रतनगडला सुद्धा पाहायला मिळतं. सह्याद्रीमध्ये खूप साऱ्या ठिकाणी आहेत असे वेगवेगळे नेडे, पण
रतनगडचं आणि हे राजगडाचं सुवेळा माचीचं नेड हे खूप जास्त प्रख्यात आहे. पोरांना बॅग आणायचं किती कंटाळा आहे. बॅग दिल्या तिथे ठेवून. कसं वाटतंय कोबल ट्रेकिंग करताना? मज्जाणू लाईफ. सुवेळा आणि सूर्योदय तर झाला. मस्त नाश्ता पण झालाय करून. आता चाललोय बालेकिल्ला. बालेकिल्ला चढायचा, मस्त 2 तास झोप घ्यायची, मग पुढचे कार्यक्रम आहेत आपले. डाव्या हाताला आहे ती सुवेळा माची, जो मध्ये दिसतोय त्याला डुबा म्हणतात, आणि त्याच्या उजव्या हाताला आहे काळेश्वरीचा बुरुज. त्या साईडला आज नाही गेलो. आता डायरेक्ट आम्ही मधल्या वाटेनं चाललोय बालेकिल्ला. जरा वय झाले पोरांचं, त्यामुळे जरा थांबत थांबत चाललो आहे आम्ही. आता सूर्य इथं येणार आहे, इथे यांचा सूर्य वेगळीकडेच चाललाय. जसं की आत्ता सांगितलं की 2 वाटात. ही वाट पद्मावती माचीकडनं येते आणि ही वाट सुवेळाकडनं शॉर्टकट. ट्रेकिंगमध्ये एक हिडन ट्रस्ट नावाचा एक प्रकार असतो. तो हा, कोणीतरी वर गेले बालेकिल्ल्यावर आणि बॅग इथेच ठेवून गेले. एक तर बॅग वर न्यायचा कंटाळा, आणि दुसरं इथनं कोण बॅग नेणार पण नाही, वजन कोणाला कॅरी करायचं सुद्धा नाही. आमचे अमित दादा तर काय यायला तयार नाहीत, झोपलेत मंदिरात. ते म्हणे तुम्ही फिरून या आणि मला उठवा. तर मी आणि शशी चाललो आहे बालेकिल्ला फिरायला. तुम्हाला पण फिरवतो चला. पूर्ण राजगड तर एका ब्लॉगमध्ये दाखवणं खूप अवघड आहे, अशक्य आहे. त्यासाठी 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 खूप ब्लॉग करावे लागतील, कारण एका ब्लॉगमध्ये राजगड बसणं इम्पॉसिबल. गडावर लवकर आल्याचे फायदे खूप आहेत. एक तर लवकर गड फिरून होतो आणि तुमच्याकडे खूप वेळ राहतो, तर त्या वेळेचा सदुपयोग करता येतो. आता तो आम्ही करणार आहे. छानपैकी एक झोप घेणार आहे. आमचं एक गडी ऑलरेडी डाऊन आहे. आता आम्ही सुद्धा झोप घेतो. भेटूयात थोड्या वेळाने. 10 वाजता झोपलो होतो. आत्ता किती वाजलेत? 1:15. झाली एक छोटीशी झोप. रात्रभर अख्खी वसूल केली. आणि इकडं आम्हाला एक नवीन मित्र भेटला आहे आमचा. नाव काय रे मित्र तुझं? विकास. विकास पण आलाय राजगडावर.
बघा आता अजून काय पाहिजे तुम्हाला आयुष्यात. चंद्र तलाव आणि बालेकिल्ल्यावरनं आता आमची गाडी निघाली पद्मावतीला, कारण भूक लागली आहे मला. मी झोपलेलो असताना ह्या दोघांनी खाऊन घेतलेलं आहे. आता जे काय उरलं आहे गरीबाला ते तो खाणार, जर नाही उरलं तर नाही खाणार. पण संजीवनी आज बघणार बघणार बघणार. बाकी ऊन जरा जास्त आहे. दरवेळेस राजगडावर आल्यावर वाटतं गडावर आल्यावर शक्यतो आपला कचरा आपण आपल्यासोबत खाली घेऊन जावं. म्हणजे इथं जागोजागी कचराकुंडे ठेवलेले आहेत त्यांनी, पण त्याचा दुरुपयोग होतो. कसा तर असा, ते सगळे माकडं, त्यांना काय कळत नाही. ते सगळं काढणार, प्लॅस्टिक खाली टाकणार, कचरा शेवटी इथंच होणार. त्यापेक्षा जर आपण कचरा आणू शकतो वर, तर आपण तोच कचरा खाली पण सुद्धा घेऊन जाऊ शकतो. विचार करा. कधी अशी भयानक गोष्ट झाली की आपण का म्हणतो की दत्त दिसले, आणि अशी भीती वाटल्यावर गुडघ्याने टाळ्या का वाजतात, ह्याची प्रचिती आलेली आहे आमच्या मित्रांना. कसे टाळ्या वाजतात तर तसे असे. राजगडमधला सगळ्यात आवडता टप्पा आता पूर्ण करायला चाललेलो आहे. लवकरच आम्ही चाललो आहोत संजीवनी माशीला भेट द्यायला. क्लाउड चांगलेत, सनसेट चांगला दिसेल अशी अपेक्षा आहे. बघू, राजगड तर काही कधी नाराज करत नाही. आपला कचरा आपण का न्यावा ह्याचं अजून एक उत्तम उदाहरण आहे. कचरा कुंडी इथंच टाकलं सगळं त्यांनी, आणि या माकडांनी सगळा त्यामुळं शक्यतो आपला कचरा गप खाली घेऊन जायचं. पद्मावतीपासून संजीवनीकडे जाताना जी वाट आहे ती फारच निमुळती आहे. कारण एका साईडला डायरेक्ट फॉल आहे आणि एका साईडला चढ आहे. त्यामुळं तिथनं जाताना सावकाश, आणि शक्यतो पावसानंतरचे काही दिवस म्हणजे हाच पिरियड प्रॉपर, कारण माती ठिसूळ होते सगळी, तर पाय घसरायचे चान्सेस असतात. राजगडच्या ह्या ब्लॉगमध्ये ऐतिहासिक गोष्टी किंवा इथला भूगोल मी जास्त सांगितलं नाही, कारण हा ब्लॉग फक्त आणि फक्त राजगड भेटीसाठी होता. कारण इतक्या वर्षांनी चाललो मी ॲक्च्युली, कारण ह्या वर्षी तर राजगडला भेट देणं जमलंच नाही. आणि जर ब्लॉगचाच विषय झाला किंवा ऐतिहासिक माहितीचा विषय झाला तर इथल्या प्रत्येक माचीवर एक एपिसोड बनवू शकतो. सो चला, आता आलो आहे संजीवनीला, संजीवनी फिरूयात. संजीवनी सुरू झाली नाही आणि आमचे पोरं म्हणायला लागलेत कधी येणार आहे. तर काय सांगायचं यांना, लक्ष्मणासाठी पण आणायला हिमालयात जायला लागलं होतं, इथं फक्त राजगडावर आलेत.
मस्त पोटपूजा झाली, ड्रोनचे शॉट्स पण झाले, बघितले असतीलच तुम्ही. आता आम्ही निघालो आहे पद्मावती माचीकडं, तिथून पाली दरवाजाने घरी. कारण आज सनसेटला थांबावा असा क्लायमेट नाही दिसत आहे आणि क्लाउड्स पण नाही आहेत, त्यामुळं काही कलर नसणार आहे. मग त्यापेक्षा उतरलेलं बरं. चला. वयस्कर ट्रेकर सोबत आलेलो आहे मी. दाढी बघ, दाढी पांढरी बघ. सगळीकडे मोडतोय आम्ही. You're a rolling stone, but I'm a cannonball. You're not fooling me, not fooling anyone. खूप दिवसांनी राजगडाला, आणि ती सुद्धा अशी धावती पेट दिली. त्यामुळं सगळीकडं फिरलो, पण जास्त काही ब्लॉग नाही केला. कारण इथलं प्रत्येक ठिकाण हे एक स्वतंत्र ब्लॉगचा विषय आहे. म्हणजे पद्मावतीवर एक सेपरेट, सुवेळा, बाले किल्ला आणि आपली सगळ्यात लाडकी संजीवनी. आता जस्ट तिला भेट देऊन आलो. सदरेवर थोडा आता विश्राम घेतो आणि खाली उतरायला सुरुवात करतो. तर पाहूयात, भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही बघा आम्ही खाली कसं उतरतोय ते. काही किल्ले चढताना आणि राजगड उतरताना वाटतं का लिहिलं हॉबीमध्ये, ट्रेकिंग. गुडघ्यांनी टाळ्या कशा वाजतात ना, हे ज्याला बघायचं असतं ना त्यांनी राजगड चढावा आणि उतरावा. ऐक, राजगडवर येणाऱ्यांना दोन गोष्टी माहिती असतात. एक, खालनं वर येताना वाट बघतात की पायऱ्या कधी येणार आहेत, आणि वरनं खाली उतरताना वाट बघतात की पायऱ्या कधी संपणार. जीव जातो त्या पायऱ्यांनी. बोलो आता. पाली दरवाज्यावरनं गडसर करतानाची वाट खूप सुंदर गेली त्यांनी. कन्स्ट्रक्शन चालू होतं. आता बघू काय करतात. आता इथे पायऱ्या करायला नको म्हणजे झालं, नाही तर जीव जातो राव. पायऱ्या दगडांमुळेच आधीच जीव गेलाय. हां, कधी गाडी येते असं झालं आता. ट्रेक चढताना कोण ओरडतं काय माहिती. असो, ट्रेक चढताना गाडाचा माथा गाठल्यावर आणि ट्रेक उतरताना गाडी दिसल्यावर जो आनंद होतो ना, तो शब्दात नाही सांगता येत. हां, फायनली पायथ्याला आलो आहे. गाडी पण पाहू शकता आमची. मागे सनसेट खूप सुंदर सुरू आहे, तोरणा. तर पाहूयात आता पुढचा बेत काय ठरतोय काय नाही ते आमचा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर जे काय करायचं ते करून टाका. बाय बाय. मला गाणं सापडलं ट्रिपचं. कुठलं आहे? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी दिसले मला, दत्तगुरु दिसले.